हॅलो गाईज, वेलकम बॅक माय न्यू मिनी ब्लॉग। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या शिरपूर सुवर्णनगरीत श्री महापुराण कथेचं आयोजित केलेलं आहे। तर हे कथेच्या एक आदल्या दिवशीचं सीन आहे की जिथे बाबा आपल्या सुवर्णनगरीत पहिल्यांदा येत आहे। तर तुम्ही पाहू शकता की किती भव्य असा नजारा आहे, एवढी पब्लिक फक्त महाराजांचा एक क्षण पाहण्यासाठी। आणि मित्रांनो, सॉरी मी खूप लेट व्हिडिओ टाकतो कारण की कॉलेजमुळे मला टाईम भेटत नाही आहे आणि मी पंडालमध्ये सुद्धा जातोय रोज, म्हणून मला टाईम भेटत नाही। तर तुम्ही पाहू शकता सगळ्या खेडेगावाचे लोक इथं आलेले आहेत। हे आपलं गुजराती कॉम्प्लेक्स जवळचं सीन आहे की जिथे सगळे ट्रेन वगैरे करून आपल्या महाराजांना हार टाकतायत आणि जागोजागी असे जल्लोष होतच आहेत। तुम्हाला ते पुढे पाहायला भेटेलच की केवढा मोठा जल्लोष करतोय आणि केवढा उत्साह आहे लोकांमध्ये की पहिल्यांदा शिरपूर सुवर्णनगरी ते महाराष्ट्रामध्ये एकदा जळगावला झालं होतं, आता दुसऱ्यांदा आपल्या सुवर्णनगरी शिरपूरमध्ये होतं आहे। ते खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। बघा, तुम्ही पाहू शकता महाराजांचंही स्वागतासाठी एवढी तयारी केली होती लोकांनी, डीजे बँड वगैरे एवढे प्रकारचे डीजे होते, तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ थोडा फास्ट करतो कारण की जर एकदम स्लो करत गेलो तर व्हिडिओ खूप लॉंग होईल। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की एवढा जल्लोष आहे आपल्या शिरपूर सुवर्णनगरीत जेव्हा बाबा आलेले आहेत। तर इकडं आपल्या शिरपूर शहरातले सगळ्या फोटोग्राफर्स पण आलेले आहेत एक व्हिडिओ शूट करण्यासाठी। आणि आपण आता महाराजांचा वेट करतोय, पण गर्दी एवढी असल्यामुळे मी इथं व्हिडिओ शूट करू शकलो नाही। तर आपण मी पुढे गेलेलो आहे, तर पुढे जाऊन महाराजांचा व्हिडिओ शूट केलेला आहे। ते एक झालं तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये पण मी रेकॉर्ड केलेले तुम्ही पाहू शकता, कारण की इकडं मी केलं ट्राय पण इकडे झालेलं नाही, एवढी गर्दी होती। तर मित्रांनो, हाच तो मुमेंट, याच मुमेंटला सगळ्यांचे डोळे पाणवले जेव्हा महाराजांना त्यांनी अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर पाहिलं। ते फक्त पाहू शकता की केवढी पब्लिक आहे महाराजांना पाहायला। पाहू शकता मित्रांनो, महाराजांचे दर्शन झालेले आहेत। तर मित्रांनो, बाकीचे आपण मिनी ब्लॉग एक दिवसाआड सगळे पोस्ट करू। तर थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल।